नमस्कार विद्यार्थी मित्रो. प्रॅक्टिस सेट 2.3 हा भरपूरच दिवस लांबलेला सराव संच आहे. आज सुद्धा आपण त्यामधला प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 पाहणार आहेत. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 3 लेक्चर झाले आहेत, अजून 2 लेक्चर होणार आहेत. खूप मोठा प्रॅक्टिस सेट आहे. तर त्यातला आज आपण प्रश्न क्रमांक 6 पाहणार आहे. काय आहे प्रश्न क्रमांक 6? बघा, सिम्प्लिफाय. म्हणजे सोपे रूप द्या. काय करायचंय? सोपे रूप द्यायचंय. बघा, यात बेरीजचं उदाहरण आहे, वजाबाकीचं उदाहरण आहे आणि बेरीज व वजाबाकी हिची सुद्धा उदाहरण आहे. बघा, या ठिकाणी जे सोपे रूप द्यायचं आहे, बेरीज किंवा वजाबाकी ही कुणाची करता येते? ज्याची ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकँड पण सेम आहे, त्याचीच तेवढी बेरीज वजाबाकी करता येते. म्हणजे थोडक्यात काय? सजातीय करणीची बेरीज वजाबाकी करता येते. म्हणजे ज्याचा रॅडिकँड सेम आहे आणि ऑर्डर म्हणजे करणीस्थ ज्याचा समान आहे आणि कोटी समान आहे, त्यांचीच आपल्याला बेरीज आणि वजाबाकी, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे करता येते. बघा, आता या ठिकाणी इज इक्वल टू साइन देतो. या दोघांच्या मध्ये सेम काय दिसतंय? रॅडिकँड सेम दिसतोय. बघा, करणीस्थ समान दिसतोय. तो कॉमन काढतो बाहेर. म्हणजे आत काय राहिले? इथले 5 अधिक इथलं काय राहिलं? 8 आणि आत काय राहिलं? करणीत 3. म्हणजे 8 अधिक 5 किती? 13 करणीत. म्हणजे 5 करणीत 3 अधिक 8 करणीत 3 चं उत्तर किती? 13 करणीत 3. 13 करणीत. लक्षात आलंय का रे तुमच्या? 5 रूट्स ऑफ 3 प्लस 8 रूट्स ऑफ 3 इज इक्वल टू 13 रूट्स ऑफ. अशा पद्धतीनं ते काय करायचंय? सिम्प्लिफाय म्हणजे सोपं रूप द्यायचं आहे. आता या प्रश्न क्रमांक 6 मध्ये एकूण 6 गणित आहे, 4 गणित आहे. या 4 पैकी मी तुम्हाला 3 गणित सोडवून देणार आहे आणि राहिलेले एक जे गणित आहे हे तुम्ही सोडवायचं आहे. मग त्यातलं पहिलं गणित घेतलेलं आहे, आता मी तिसरं गणित घेणार आहे. काय करणार आहे? तिसरं गणित. आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं होतं रे? बेरीज वजाबाकी करण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे? रॅडिकँड आणि ऑर्डर कशी असणं गरजेचं आहे? समान असणं गरजेचं आहे. कशी असणे गरजेचं आहे? समान असणं गरजेचं आहे. मग आता इथं ऑर्डर सगळ्यांची समान आहे, 2 2 2 आहे, पण रॅडिकँड वेगवेगळा आहे. 48 27 3. करणीस्थ वेगवेगळा आहे, कोटी समान आहे. मग पहिल्यांदा मला काय केलं पाहिजे? करणीस्थ समान करता येते का ते बघितलं पाहिजे. म्हणजे मी काय करणार आहे? 7 करणीत 48 वजा करणीत 27 वजा करणीत 3. हे गणित पुन्हा एकदा लिहिलं. आता ह्या 3 पेक्षा लहान तर करता येत नाही, ह्यांची फोड करायची. म्हणजे या दोघांच्या मध्ये 3 मिळतोय का बघायचं. या दोघांच्या मध्ये 3 मिळतोय का बघायचं. उदाहरणार्थ बघा, 7 करणीत 48 ची फोड केली. कशी केली? 16 त्रिक 48, 16 गुणिले 3 वजा करणीत 27 ची फोड करतो. कशी? 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 वजा करणीत किती रे? 3. करणीत 3 सेपरेट करतो. बघा, 7 करणीत 16 गुणिले करणीत 3 वजा करणीत 9 गुणिले करणीत 3 वजा करणीत 3. 7 रूट्स ऑफ 16 इंटू रूट्स ऑफ 3 मायनस रूट्स ऑफ 9 इंटू रूट्स ऑफ 3 मायनस रूट्स ऑफ 3. म्हणजे हे 27 चे आहे की या पद्धतीने दिलं आणि 48 चे आहे की या पद्धतीने. ओके, म्हणजे 7 इंटू 16 चं स्क्वेअर रूट, 16चं वर्गमूळ किती निघतंय? 4 निघतंय. करणीत 3 वजा 9चं वर्गमूळ किती निघतंय? 3 निघतंय. करणीत 3 आणि वजा 1 करणीत. लक्षात आलंय का बघा तुमच्या? पुन्हा 7 28 रूट्स ऑफ 3 मायनस 3 रूट्स ऑफ
3 मायनस रूट्स ऑफ. आता या तिन्ही ठिकाणी बघितलं तर रूट्स ऑफ 3 रूट्स ऑफ 3 रूट्स ऑफ 3 कॉमन दिसते, सामायिक दिसते. ते एकत्र बाहेर काढतो. हा म्हणजे काय 28 मायनस 3 मायनस रूट्स ऑफ 3 रूट्स ऑफ 3 रूट्स ऑफ 3 ह्या तीन पदांमधनं तिन्ही टर्म मधून रूट्स ऑफ 3 कॉमन काढलं. करणे 3 काम सामायिक काढलं. इथलं राहिलं 28, इथलं राहिले 3. तिथं काय राहणार आहे रे? तुम्हाला सांगितले जिथं के ची किंमत काही नसते तिथं किती असते? 1 असते. मग 28 मधून 3 गेले, 25 राहिले आणि 25 मधून 1 गेला 24. 24 करणी 3 24 रूट्स ऑफ 3 हे जो उत्तर आलं. कुणाचं उत्तर आलं रे? 7 रूट्स ऑफ 48 मायनस रूट्स ऑफ 27 मायनस रूट्स ऑफ 3 इज इक्वल टू 24 रूट्स ऑफ 3. 24 रूट्स ऑफ म्हणजे 7 करणीत 48 वजा करणीत 27 वजा करणीत 3 चं उत्तर काय आलं? 24 करणीत 3. 24 लक्षात आलं का? कसं सोपं रूप दिलं कळालं का तुम्हाला? तर अशा पद्धतीनं हे मी प्रश्न क्रमांक 6व्यातलं तुमचं 3 नंबरचं गणित घेतलेलं आहे. आता 4 नंबरचं एक गणित जरा अंशछेद रूपात आहे ते घेतो बघा. 4 नंबरचं गणित जरा अंशछेद रूपात आहे ते घेतो बघा. काय करतोय बघा, या ठिकाणी सगळ्यांचा रॅडिकॅन्ड सेम आहे आणि ऑर्डर पण सेम आहे. कर्निष्ठ समान आहे, कोटी समान आहे. म्हणजेच काय करतो बघा, या सगळ्यांच्या मधून कर्णिक सात सामान काढला. कर्णिक सात सामायिक काढला, कॉमन काढला. इथं काही नाही म्हणजे किती आहे? 1 वजा 3/5 अधिक 2 आणि या सगळ्यांच्यातलं कर्णिक सात सामायिक काढला. आता बघा 1 अधिक 2 किती रे? 3. 1 अधिक 2 3 आणि वजा 3/5 कर्णिक. आता ह्याचा डिनॉमिनेटर किती आहे? 5 आणि याचा डिनॉमिनेटर किती आहे? 1. डिनॉमिनेटर सेम करून घेतो, इक्वल करून घेतो. त्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 3 गुणिले 5 3 गुणिले 5 वजा 3 गुणिले 1 3 गुणिले तिरकस गुणाकार करा. छेदामध्ये 1 गुणिले 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, तिरकस गुणाकार केला. 3/5 15 3/5 15 वजा 3 एके 3 आणि 5 एके 3/5 15 वजा 3 एके 3 आणि 5 एके 5 207 म्हणजे 15 वजा 3 12/5 कुणाचं उत्तर आलं रे? कुणाचं उत्तर आलं? तर रूट्स ऑफ 7 मायनस 3/5 रूट्स ऑफ 7 प्लस 2 रूट्स ऑफ 7 चा आन्सर किती? 12/5 रूट्स ऑफ 7. कर्णिक 7 वजा 3 कर्णिक 5 वजा 3/5 कर्णिक 7 अधिक 2 कर्णिक 7 चं उत्तर किती? 12/5 कर्णिक. अशा पद्धतीनं आज मी 6वा प्रश्न सिम्प्लिफाय म्हणजे सोपे रूप द्या त्यामध्ये 4 प्रश्न आहेत, त्यामध्ये मी 3 प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. 4था प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. घेऊन घ्या सर्वांनी हे व्यवस्थितरित्या. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7वा बघायचा आहे. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. गुणाकार करा व तुमचे उत्तर सोप्या रूपात लिहा. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये बेरीज वजाबाकी पाहिजे होती. आत्ताच्या प्रश्नामध्ये आपण काय करायचं आहे? गुणाकार पाहायचा आहे. काय पाहायचंय? गुणाकार. बघा पहिले एक्झाम्पल घेतलंय 3 कर्णित 12 गुणिले कर्णित 18 3 रूट्स ऑफ 12 इंटू रूट्स ऑफ 8. बघा काय याचं उत्तर. आणि आधी पहिल्यांदाच सुरुवातीपासूनच आपण सिम्प्लिफाय करत जाऊया, कारण 12 आणि 18चा गुणाकार करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच सिम्प्लिफाय करूया. म्हणजे काय येतं बघा 3 कर्णित 12ची फोड करतो
4 गुणिले 3 4 त्रिकोण 12 गुणिले 18ची पण फोड करतो 9 गुणिले 2 9 दुने 18 म्हणजे काय येतं बघा 3 गुणिले सेपरेट करतो कर्णिक 4 गुणिले कर्णिक 3 कर्णिक 4 गुणिले कर्णिक 3 गुणिले कर्णिक 9 गुणिले कर्णिक 2 कर्णिक 9 गुणिले कर्णिक 2. आता बघा 3 गुणिले कर्णिक 4 म्हणजे 4चं वर्गमूळ किती निघतंय 2 गुणिले कर्णिक 3 गुणिले कर्णिक 9 म्हणजे 9चं वर्गमूळ किती निघतंय 3 गुणिले कर्णिक 2. ओके आता बघा 3 दुनी 6 गुणिले 3 आणि माग कर्णिक 3 गुणिले कर्णिक 2 म्हणजे साहित्रिक 18 गुणिले कर्णिक 3 गुणिले कर्णिक 2 एकत्र केले म्हणजेच काय ते 18 गुणिले कर्णिक 6 18 गुणिले कर्णिक 6 म्हणजेच 18 कर्णिक 6 हे उत्तर आलं. कुणाचं 3 कर्णिक 12 गुणिले कर्णिक 18 चं उत्तर काय आलं 18 कर्णिक 6 18 कर्णिक 6. आता 6 पेक्षा छोटा अवयव येत नाही 3 दुनी 6 येते पण 2चं पण स्क्वेअर रूट बाहेर निघत नाही 3चं पण निघत नाही म्हणून ह्या पद्धतीनं असं हे आपला गुणाकार मिळालेला समजला का सर्वांना. हा काय केलं फक्त 12ची फोड केली 4 त्रिकोण 12 18ची फोड केली 9 दुनी 18 हे एकत्र लिहिलं होतं ते या स्टेपला सेपरेट केलं कर्णिक 4 गुणिले कर्णिक 3 कर्णिक 9 गुणिले कर्णिक 2 या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं 4चं वर्गमूळ 2 9चं वर्गमूळ 3 हे आहे असं लिहिलं बाकी. त्यानंतर या दोघांचा गुणाकार केला हे 3 मागं गुणिले 3 होतं पुढे येतले या दोघांचा सुद्धा आहे असा गुणाकार केला. त्यानंतर साहित्रिक 18 आणि ही 3 दुनी 6 म्हणजे हे 18 आणि हे 3 दुनी 6 लक्षात आले घ्या लिहून सगळे. 2 नंबरचं गणित बघा 3 fruits of 12 into 7 fruits of 15 3 कर्णिक 12 गुणिले 7 कर्णिक 15 बघा 3 गुणिले या कर्णिक 12ची फोड करतो 4 त्रिकोण 12 गुणिले 7 कर्णिक 15ची फोड जरी केली 3 5 15 5 त्रिक 15 5चं पण स्क्वेअर रूट निघत नाही 3चं पण निघत नाही म्हणून त्याला आहे असंच ठेवतो त्यात काही बदल करत नाही. 3 गुणिले आता सेपरेट लिहितो कर्णिक 4 गुणिले कर्णिक 3 गुणिले 7 कर्णिक 15 3 into roots of 4 into roots of 3 into 7 into roots of 15 एकत्र होतं ते सेपरेट केलं बाकी आहे असं लिहिलं. पुढं 3 into 4चं स्क्वेअर रूट वर्गमूळ 2 गुणिले कर्णिक 3 गुणिले 7 गुणिले कर्णिक 15. ओके पुन्हा या ठिकाणी 3 दुनी 6 किंवा हे जरी असं केलं तरी चालतंय काय अडचण नाही. 15ची फोड करतो 5 त्रिक 15 म्हणजेच कर्णिक 3 गुणिले कर्णिक 5 म्हणजेच कर्णिक 3 गुणिले कर्णिक 5 3 दुनी 6 गुणिले 7 3 दुनी 6 गुणिले 7 पुन्हा कर्णिक 3 गुणिले कर्णिक 3 गुणिले कर्णिक 5 6 7 42 into roots of 3 into 3 into roots of 5 that is 42 into roots of 3 into 3 roots of 9 into roots of 5 that is 42 into 9चं स्क्वेअर रूट किती निघतंय 3 into roots of 5 बेत्रिक 6 3 चौक 12 126 roots of 5 म्हणजे 3 roots of 12
इंटू 7 फ्रुट्स ऑफ 15 याचा प्रोडक्ट किती आला 126 फ्रुट्स ऑफ 5 126 फ्रुट्स ऑफ 5 हा याचाच अर्थ 3 कर्णित 12 गुणिले 7 कर्णित 15 बरोबर या दोघांचा गुणाकार 126 कर्णित 5. काय काय केलं बघितलं का लक्षात आलं 12ची फोड केली 4 त्रिकोण 12 15ची फोड केली 5 त्रिक 15 एकत्र होतं ते फक्त सेपरेट केली हां त्यानंतर कॉन्स्टंट नंबर या 4चं स्क्वेअर रूट काढलं 2 या असं ठेवलं बाकी या दोघांचा गुणाकार केला या 7ला पुढे घेतलं √3 इंटू √3 इंटू √5 3 त्रिक 9 हे एकत्र घेतलं 6 7 42 हां या 9चं स्क्वेअर रूट 3 42 गुणिले 3 126 लक्षात आलंय का तुमच्या झाले तुमचं प्रमाण 7व्यातलं क्वेश्चन नंबर 7 मध्ये तिसरा प्रश्न बघा 3 कर्णित 8 गुणिले कर्णित 5 बघा 3 गुणिले कर्णित 8 जे आहे ते कसं लिहितो 4 गुणिले 2 गुणिले कर्णित 5 म्हणजे 3 गुणिले कर्णित 4 गुणिले कर्णित 2 गुणिले कर्णित 5 सेपरेट केलं बघा एकत्र होतं ते सेपरेट केलं म्हणजे 3 गुणिले 4चं स्क्वेअर रूट किती निघतंय 2 गुणिले हे सेपरेट आहे ते एकत्र करतो 2 गुणिले 5 दॅट इज 3 दोन्ही 6 गुणिले कर्णित 2 पंचे 10 म्हणजेच आपलं उत्तर काय येते 6 कर्णित 10 कोणाचं उत्तर रे 3 कर्णित 8 गुणिले कर्णित 5 चं उत्तर किती आलं रे 6 कर्णित 10 लक्षात आलंय का तुमच्या याच आता प्रश्न क्रमांक 7 म्हणजे क्वेश्चन नंबर 7 मधलं शेवटचं गणित चौथं गणित बघा काय आहे 5 कर्णित 8 गुणिले 2 कर्णित 8 आता मी फोड करत नाही बघा काय करतोय बघा सोपा आहे 5 गुणिले 2 5 गुणिले 2 आणि हे सेपरेट होतं ते एकत्र करतो 8 गुणिले 8 म्हणजे 5 दुनी 10 गुणिले कर्णित 8 64 म्हणजे 10 गुणिले 64चं वर्गमूळ 64 कुणाचा वर्ग आहे 8 म्हणजे 10 8 ते कोणाचं उत्तर आलं 5 कर्णित 8 गुणिले 2 कर्णित 8 चं उत्तर किती रे अशा पद्धतीनं आज आपला प्रॅक्टिस सेट 2.3 मधील प्रश्न क्रमांक 7 म्हणजे क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट झालेला आहे हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं